हे हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जय शिवराय, जय श्रीराम, जय जिजाऊ. आता दुपारचे वाजलेले 12:30 आणि आज दुपारी ब्लॉग स्टार्ट करते. तर आजचा ब्लॉग सुद्धा कलेक्शनचा असणार आहे. तर कलेक्शन कशाचं? तर इयरिंग्सचं कलेक्शन माझं नाही, ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. ह्याच्या आधी सुद्धा दाखवलं होतं ते मी क्लचरचं कलेक्शन दाखवलं होतं तुम्हाला. तर ते पण व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. थोडंसं सेट करून ठेवलंय व्हिडिओ शूट करायचा म्हणून. असं काही नाही, इतर वेळेस सुद्धा मी व्यवस्थितच ठेवते. म्हणजे माझ्या ज्या काही वस्तू असतात त्या मला मेसेज झालेल्या आवडत नाही, जे आहे ते सगळं टापटीप असतं. तर चला आपण स्टार्ट करूया. हे आपलं इयरिंग्सचं कलेक्शन आहे. हे मी ठेवताना पण असंच ठेवते. तर हे जे आहे ना ते ना असं आहे ना, थर्मोकॉल टाईपमध्ये असतं ना, ह्याला काय म्हणतात मला माहित नाही, पण सॉफ्टमध्ये नाही का, आपलं काही मोठी वस्तू वगैरे घेतली तर त्याच्यासोबत हे येतं सेफली म्हणून. काही म्हणजे नाही का, काही त्या वस्तूला काही होऊ नये म्हणून हे सपोर्टसाठी असतं. तर त्याच्यावरती आहेत ना मी असे लावलेले आहेत आणि त्याला आहे ना मग मागून स्क्रू लावलेत. तर हे असं केलं तर आपण सुरुवात आहे ना, आपण सुरुवात करताना ह्याच्यापासून करूया. हे हार्ट शेपमध्ये आहे, छान आहे. मी दाखवते तुम्हाला काढून. तर हे बघा, हे ना मी मिशोवरनं घेतलं होतं. तर ह्यातले बरेचसे इयरिंग्स आहेत ना हरवलेत. तर जसं मी नवीन नवीन कलेक्शन गोळा करत गेले तसं मग ह्याच्यात ॲड केले, जिथं जागा रिकामी होती तिथं. हे खूप भारी दिसतं. तर छोटे छोटे असे क्यूट बटरफ्लाय आहेत. परत हे पूर्ण डायमंडमध्ये आहेत, हे सुद्धा डायमंडमध्ये आहेत. आणि हे घातल्यानंतर आहे ना खूप भारी दिसतं. ह्याच्यातला जो डायमंड आहे ना मधला, तर तो हलतो, म्हणजे फिक्स नाही आहे एका जागेवरती. हे बघा चमकत असेल व्हिडिओमध्ये. तर हे ना खूप भारी दिसतं घातल्यावरती. असे काही. आणि हे आहेत ना लाकडी कानातले, म्हणजे प्लायमध्ये बनवलेले, ते पण भारी दिसतं घातल्यावरती. काही वेगवेगळे शेप आहेत, जसं की इथं फिश आहे वरती, इथं खाली स्टार आहे, फूल आहेत, असे बरेचसे वेगवेगळे शेपमध्ये. हे खूप स्वस्त भेटलं होतं मला मिशोवरती, काहीतरी 300च्या आसपासच भेटलं होतं. तर आता आपण नेक्स्ट ह्याच्याकडे वळूयात. तर हे बघा, ह्याच्यात खूप सारे कानातले आहेत, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आहेत. हे ब्लॅक सुद्धा खूप छान दिसतं घातल्यावरती. हे मल्टी कलर मध्ये, हे सगळ्या ड्रेसवरती होऊन जातं मॅचिंग. हे रेड आहे. आणि हे खूप जुने कानातले आहेत माझ्याकडं, नाही म्हणलं तरी ना जवळजवळ एक 15-16 वर्ष झाले असतील ह्याला सहज, काही कानातले हे असेवाले. तर हे जुने कानातले आहेत. हे मला वाटतंय ना काहीतरी 2010 साली काहीतरी हे मुंबईवरनं घेतलं होतं. त्याचं कानातलं आहे, ते अजून माझ्याकडे आहे. आणि हे डायमंड एक नंबर दिसतं हे सुद्धा. हे ना थोडंसं आहे ना असा मरून टाईपमध्ये कलरमध्ये, हे मरून ब्राउनिश असं. तर हे ना माझी एक साडी आहे पार्टीवेअर, दिवाळी पहाटला मी घातली होती, त्याच्यावरती खास मी घेतलं होतं मॅचिंग असं. आणि हे बघ कसं कानातलं आहे, तुम्हाला दाखवते मी. घुंगरू टाईप आहे हे पण भारी दिसतं घातल्यावरती. त्यानंतर इकडं तर इथे ना थोडेसे झुमके टाईपमध्ये आहेत, मोठे कानातले आहेत हे थोडेसे. जे मोठे कानातले आहेत ना ते मी थोडेसे सेपरेट ठेवले. जे झुबे असतात ना कानातले मोठे, ते ह्याच्यात लावलेत, जेणेकरून आहे ना हे छोटे सेपरेट राहतील आणि मोठे जे ते सेपरेट राहतील. तर ह्याच्यापेक्षा पण मोठे झुबे आहेत माझ्याकडे, ते पण मी दाखवते तुम्हाला. तर हे असे आहेत बघा, मोत्यांमध्ये वगैरे, हे मल्टी कलरमध्ये आहेत. आणि हे पण घातल्यावरती एक नंबर दिसतं. थोडीशी वेगळी काहीतरी डिझाईन, ह्याच्या झुमक्याचा आकार थोडासा वेगळा आहे, ते भारी दिसतं घातल्यानंतर. आणि हा एक मोर आहे. त्यानंतर हे ऑक्साईडचं कानातलं. त्या कानातल्याला आहेत ना जवळजवळ आता किती वर्ष झाले ते पण मी सांगू शकत नाही, कारण माझ्या मम्मीच्या लग्नाच्या आधीचं कानातलं आहे हे ऑक्साईडचं. तर हे ना आता थोडंसं आहे ना काळं पडलंय, पण हे क्लीन कसं करायचं ना त्याची मी तुम्हाला टिप सांगते व्हिडिओच्या शेवटी. हे ना नव्यासारखं चमकतं ते केल्यानंतर. तर आपण ते व्हिडिओच्या शेवटी बघूयात. त्यानंतर परत हे वेस्टर्न वेअरवरती घालण्यासाठी बटरफ्लाय, हे पण छान दिसतं. आणि हे असे आहेत ना सेम 2 कानातले आहेत माझ्याकडे. हे थोडंसं लाईट गोल्डन कलर आहे आणि हे बघा हा थोडासा डार्कमध्ये. परत हे मल्टी कलरमध्ये, हे पण छान दिसतं, सगळ्यावरती मॅच होऊन जातं.
हे पिंकमध्ये तर ह्याच्यामधला आहे ना मिरर पडलाय हा, तो तुम्हाला बसवायचा आहे असा. त्याच्यानंतर परत हे वेस्टर्न वेअरवरती जातं, हे ब्लॅक. हे सगळ्यात खास आहे ना हे कानातले. तर ह्याच्यात तुम्हाला काय दिसतंय मला सांगा कमेंटमध्ये, चालेल मी सांगून टाकते. तर ह्याच्यात आहे ना मध्ये राधाकृष्ण आहेत, दिसत असतील तुम्हाला, एक मिनिट मी दाखवते काढून. मागं बॅकग्राऊंडला आहे ना तुम्हाला लहान मुलांचा आवाज येत असेल, मुलं खेळत होते, थोडंसं इग्नोर करा. हे बघा राधाकृष्ण आहेत मध्ये. हे खूप छान दिसतं घातल्यावरती, खूप जास्त मोठं पण नाहीये, मीडियमच लेंथ आहे त्याची. आणि हे मोरपीसवालं हे सुद्धा छान दिसतं घातल्यावरती. परत हे पण ऑक्साईडचंच आहे, ह्याला मध्ये मिरर आहे. आणि हे सुद्धा हे फुलांची डिझाईन आहे, आणि ह्याच्याने पण लुक छान येतो. अशी जर पार्टीवेअर साडी असेल ना गोल्डन शेडमध्ये, त्याच्यावरती हे सूट होऊन जातं आणि एकदम भारी दिसतात. परत ह्या रिंग्स आहेत, हे पण मल्टी कलरमध्येच आहे. हे आत्ता सडनली मी न्यू घेतलंय. कोकण ट्रिपचा जर व्लॉग कोणी पाहिला नसेल तर तो व्लॉग पहा, त्याच्यामध्ये ना मी हे घातलं होतं कानातलं. आणि ह्या पण सिंपल रिंग्स आहेत फक्त. आणि हे सुद्धा छोटंसं ऑक्साईडचं आहे. हे ना मोठे झुमके आहेत. तर हे पण तुम्हाला मी जवळून दाखवते हातात घेऊन. तर हे पण मी सोलापूरला गेल्यावरती गड्ड्याच्या यात्रेतनं घेतलं होतं, पूर्ण मोत्यांचं आहे, काहीतरी 100 रुपयांना घेतलं होतं. तर हे पण छान दिसतं, पूर्ण मोती त्याच्यावरती जे आहेत ते. आणि हे रेड कलरचं जे आहे ना, तर हे आता नवीन निघाले आणि हे पण छान दिसतं. ह्याच्यात ना खूप युनिक कलर्स आलेत आता, म्हणजे येल्लोमध्ये वेगळ्या शेड, परत व्हायलेट कलरमध्ये असे खूप छान वेगवेगळे शेड आलेत. आणि हे पण परत एक रिंग आहे आणि त्याला खाली झुबा आहे. आपल्या मोगऱ्याच्या फुलांच्या कळ्या कशा असतात ना, सेम तसं दिसतं लांबून. हे मी सोलापूरला मामाच्या गावाला गेल्यावरती गड्ड्याची यात्रेमधनं घेतलं होतं. जे सोलापूरचे त्यांना गड्ड्याची यात्रा नक्की माहित असेल. कोण कोण सोलापूरचं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ना थोडासा व्हॉइस ओव्हर देते, कारण की ना बॅकग्राऊंडला आहे ना लहान मुलं खेळतात, त्यांचा आवाज येतोय. आणि त्यानंतर हा मोठा झुमका आहे, तर हा माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस मी घेतला होता. हा पण आहे ना भारी दिसतो घातल्यावरती, फक्त आहे ना त्याला काटा पदराची साडी पाहिजे, मग त्याच्यावरती हा छान दिसतो. थोडासा मोठा आहे पण सूट होऊन जातो साडी वगैरे व्यवस्थित घातली तर. त्यानंतर हा एक माझा आवडीचा, हा पण मी आता नवीन घेतलाय. तर हे पण ऑक्साईडचं आहे आणि त्याच्यामधले जे डायमंड आहेत ना ते पण खूप चमकतात आणि छान दिसतात ते. आणि हे सुद्धा कानातलं खूप जुनं आहे, जे मी आता दाखवलं त्याला जवळजवळ 9 वर्ष झाले. आणि हे छोटंसं जे आहे ते बेंटेक्सचं आहे. हे कानातलं वर ठेवून जमत नाही, कारण की ना हे बाहेरच्या हवेशी ह्याचा जर संपर्क आला ना तर त्याची शाईन थोडी, त्यामुळे त्याला त्या डब्बीतच ठेवावं लागतं. आणि नेक्स्ट हे सुई धागा म्हणतात ह्याला, ह्याची पण खूप ट्रेंड होता, म्हणजे खूप लेडीज घालतात हे कानातले. हे सुद्धा असं माझी मम्मीच घालती कधीतरी. तर हे सुद्धा डब्बीतच ठेवायला लागतं. त्यानंतर हे पण काहीतरी युनिक डिझाईन आहे, पण हे पण छान दिसतं घातल्यावरती साडीवरती वगैरे. आणि ही बुगडी तर सगळ्यांनाच माहित असेल, आपली महाराष्ट्रीयन बुगडी आहे. ही पण मी आहे ना दिवाळीत घातली होती. दिवाळीचा व्लॉग आहे, रील्स वगैरे आहे त्याच्यात, तुम्ही बघा. साडीवरती घातली होती, छान दिसते खूप. आणि त्यानंतर हे छोटेसे टॉप्स आहेत खड्यांचे. आणि हे ह्याला आहे ना कान म्हणतात. हे ना आता कोण घालत नाही, आता खूप छान असे भरगच्च निघालेत, पण हे आधीच्या काळात घालत होते आणि हे मी सुद्धा वापरलेत, खूप छान दिसतात. तर हे मोत्याचे आहेत, ह्याच्यात माझ्याकडे आणखीन खड्यांचे सुद्धा आहेत. हे बघा, हे पण छान दिसतात, थोडेसे चमकतात ते. त्यानंतर आपलं मेन अट्रॅक्शन दाखवते इयरिंग्स मधलं. तर हे आहेत फॅब्रिक पासून बनवलेत हे मी. हे पण आहे ना घातल्यावर खूप छान दिसतात, कळून येत नाही की हे फॅब्रिक पासून बनवलेत असं. हे वेल्वेट आहे, मध्ये ब्लॅक कलर आहे. आणि हे पण आहे ना भारी दिसतं, असं व्हिडिओत आहे ना थोडंसं आहे ना चमकतंय, एवढं आहे ना दिसून येत नाही, कळत नाहीये, पण हे ना समोरासमोर पाहिलं नाही भारी दिसतं. त्यानंतर हे एक पर्पल शेडमध्ये, हे पैठणीचं फॅब्रिक आहे, त्याच्यातनं बनवलंय. हे आपलं पिंक कलर, बेबी पिंक कलरचं ऑर्गेन्झा मधलं आहे. परत हे एक माझ्या ब्लाऊजला मॅच होतं त्याच्यातलं आहे. हे एक ह्याच्यावरती ना लक्ष्मीची डिझाईन आहे खाली, याच्यात पण मध्ये लक्ष्मीचीच डिझाईन आहे. परत हे एक, हे ना
मम्मीची एक साडी अशी तिच्यासाठी बनवलं होते. हे जे पण कानातले आहेत ना, हे स्पेशली मी मम्मीला बर्थडे गिफ्ट म्हणून बनवले होते. तर ह्याच्यावरती ना लॉंग मधले गंठ्यांचे पॅन्डल बनवले होते, असेच मॅचिंग, कानातल्यांना मॅचिंग. तर ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर त्याच्यावरती मम्मीच्या साडीचा कलर असा होता, हा येल्लो कलर आणि रेड. तर त्याला कॉम्बिनेशन करून मी हे बनवले. हे पण भारी दिसतं घातल्यावरती. हे आता तशी जुनी फॅशन झाली, पण छान दिसतं घातल्यावरती. एक ब्राऊन, त्यानंतर परत एक ऑक्साईडचं, हे आपलं येल्लो कलरमध्ये. हे पण छान दिसतं घातल्यावरती. मोठा असं एक फ्लावर आहे. तर हे आपलं कलेक्शन होतं आजचं. आणि असे बरेचसे कानातले आहेत माझे जे ना हरवलेले आहेत. काही एक कानातले हरवलेले आहेत. देवांशने सगळं मिक्स केलं होतं त्यावेळेस, काही कानातले हरवून गेले. तर काही सिंगल पण कानातले आता राहिलेले आहेत. आता त्याचा काही उपयोग तर नाही होणार मला. आणि हे पण आहे ना बेंटेक्स मध्येच येतं. जसं की मी मगाशी म्हणलं तुम्हाला, हे ओपन ठेवून चालत नाही. ह्याची खडे चमकत आहेत खूप. हे पण भारी दिसतं घातल्यावरती. हे मध्ये सगळे खडे आहेत त्याला, आणि ते खूप चमकत आहेत. व्हिडिओत पण व्यवस्थित येत नाही, ते एवढं चमकतंय. तर हे मी मम्मीसाठीच घेतलं होतं, मी काही घातलं नाही. आणि हे पण पूर्ण डायमंडचं आहे. हे स्पेशल माझी नथ. ह्या नथमध्ये आहे ना मोर आहे. हे बघा, इथं खाली मोर दिसत असेल तुम्हाला, आणि वरती मोरपीस आहे. ही पण नथ आहे ना भारी दिसते घातल्यावरती, पण विषय काय आहे की माझ्या चेहऱ्याला सूट होत नाहीये. मी घेतली खूप हौशेने पुण्यातून. ही काहीतरी मी 350च्या आसपास घेतली होती, पण ती ना माझ्या चेहऱ्याला खूप मोठी दिसती, सूट होत नाहीये. त्यामुळे काही यूज केलीच नाही मी आणखीन. तर मी नथचं पण कलेक्शन दाखवलं माझ्या, ज्या पण नथ आहेत त्या भरपूर साऱ्या नथ आहेत माझ्याकडं. हे सुई धागा म्हणून, जसं की मी म्हणले, हे डब्बीमध्येच ठेवायला लागतं, नाही तर ह्याची पॉलिश उतरती. आणि हे जसं की माझी बेस्ट फ्रेंड आहे, जवळजवळ बऱ्याच जणांना माहिती आहे, भारती म्हणून. तर तिने उज्जैनला गेल्यावरती हे कानातलं माझ्यासाठी आणलं होतं. तर ते मी खूप वापरलं, खूप आवडलं होतं मला. पण ते आमच्या देवांशने कुठंतरी एक कानातलं टाकलं, ते मला काही परत सापडलंच नाही. पण तरी पण मी एक तिची आठवण म्हणून तिने आणलं होतं उज्जैनवरनं, म्हणून मी हे सांभाळून ठेवले. आणि सेम असंच आणखीन एक कानातलं मला भेटलं, तर ते पण मी दाखवते. फक्त थोडासा एक 10-20% फरक आहे दोन्हीमध्ये. हे बघा, सेम आहे. फरक फक्त एवढाच आहे की ह्याचं वरचं जे आहे ना, तर ते आहे ना थोडंसं वेगळं आहे, आणि ह्याची डिझाईन वेगळी आहे. हे फुल आहे मध्ये, बाकी सगळं ओव्हरऑल सगळं सेम आहे. ही एक डिझाईन वेगळी. बघितला ना फरक कळून येत नाही शक्यतो. फक्त एवढंच की ह्याला झुबा आहे खाली, हे बघा, आणि ह्याला नाहीये, पण सेमच वाटतात हे. तर हे होतं सगळं आपलं इयरिंग्सचं कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि पुढचा व्लॉग बघू कोणतं कलेक्शन शेअर करायचं ते. तर मी तुम्हाला बोलले होते की मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल की ऑक्साईडचं कानातलं क्लीन कसं करायचं. तर आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे मी सांगते तुम्हाला कसं करायचं. मी प्रॅक्टिकल पण दाखवेल. तर हे बघा, हे दोन्ही ऑक्साईडचे कानातले, दोन्ही वेगवेगळे. तर तुम्हाला फरक काय दिसतोय ह्याच्यात दोन्ही? हे जे आहे ते ओरिजिनल ऑक्साईड वाटतं, आणि हे थोडंसं काळं पडलंय, कलर त्याचा डल झालाय. तर हे क्लीन कसं करायचं, तर भैया पावडर म्हणून आहे ती, पितांबरी, सगळ्यांनाच माहिती असेल शक्यतो. जर कोणाला माहिती नसेल तर मी ती मिशोवरती, फ्लिपकार्टवरती वगैरे आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर ती जी पावडर आहे ना, तर त्या पावडरनी ना फक्त हे आपल्याला ब्रशने घासायचं, किंवा तुम्ही पावडर बोटावरती घेऊन बोटाने जरी घासलं तर ते ना एक हार्डली 1 मिनिटात आहे ना ते एकदम चमकतं. तर हे बघा, मी क्लीन केलेलंच आहे. हे थोडंसं ह्याच्यासारखंच काळं झालं होतं. त्या दोन्हीमधला फरक बघा. आणि हे क्लीन करून सुद्धा आहे ना, मला नाही म्हणलं तर एक 20-21 दिवस झाले. हे वरतीच ठेवलेले तरी सुद्धा हे आणखीन चमकतंय. आणि ऑक्साईडच्या कानातल्याचं मेन म्हणजे एक सांगायचंय
की ऑक्साईडचं कानातलं आणि बेंटेक्सचं कानातलं हे कधीही असं वरती ठेवायचं नाही. तर तुम्ही पॅकिंगमध्ये ठेवा, जे आपलं जे पॅकेट येतं प्लॅस्टिकचं त्याच्यामध्ये ठेवा, किंवा मग डब्यामध्ये ठेवा जे एअरटाईट असतात, किंवा मग जे मी मग अशा व्हिडिओमध्ये दाखवलं जसं की हे अशा डब्यांमध्ये ठेवा. ह्या डब्यांमध्ये ठेवल्यामुळं काय होतं, एक तर त्याची पॉलिश उडत नाही आणि ते सेफ पण राहतं. जर त्याला खडे वगैरे असतील, स्टोन असतील, तर ते पडत वगैरे नाहीत. तर ही एवढी छोटीशी काळजी आहे त्याची. तर तुम्हाला पुढचं कलेक्शन कुठलं बघायला आवडेल? एक तर कुर्तीचं पण करायचंय, ज्वेलरीचं करायचंय, आणि आणखीन बघू. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला, इयरिंग्सचं कलेक्शन माझं कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.